उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील खैराबाद पोलीस ठाणे क्षेत्रातील भाऊनगर हे गाव आहे. या गावात भूपई यादव वय 42 हा परिवारासह राहत होता. गावात त्याला मेहनती शेतकरी म्हणून ओळखलं जात असले तरी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून गावात त्याच्यापासून लोक जरा फटकूनच राहत होते. स्वतःची शेती, ट्यूबवेलची व्यवस्था आणि गावातील लोकांशी सततचा संपर्क यामुळे त्याचा गावात दबदबा होता. त्याच्या शेतावर काम करण्यासाठी त्याच्याकडे कामगार होते. अलीकडेच राजेश उर्फ राजकुमार हा तरुण नौकर त्याच्याकडे कामाला आला. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तो शेतात राबत असे. संध्याकाळी तो घरी परतत असे. घरी त्याची पत्नी शशीदेवी होती. शशीदेवी खूप सुंदर होती. गोरापान रंग, भरलेला देह आणि मादक अदाने ती सगळ्यांना घायाळ करत होती. तिच्या या रूपावर भाळून राजकुमारने तिच्याशी लग्न केलं होतं. तिला घेऊन तो या गावात आला होता. शेतमालक भूपईने त्याला लगेच काम दिले. शिवाय मालक त्याला चांगली मजुरी सुद्धा देत असे. त्यामुळे घरात बायको आणि कामाच्या ठिकाणी मालक चांगल्या मिळाल्याने राजकुमारला समाधान वाटत होतं. भूपईने त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता. त्याच्यावर जबाबदारी सोपवून भूपई बाहेरची कामे करण्यासाठी जात असे. कधी कधी तर तो सकाळी गेला की संध्याकाळी परत येत असे. तो कुठे जातो हे मात्र राजकुमारला माहीत नव्हते. भूपई राजकुमारला कामावर थांबवून बाहेर जात होता. तो राजकुमारची बायको शशीदेवी हिच्याकडे जात होता. त्या घरात वेगळेच प्रकरण रंगले होते. राजकुमार सोबत शशीदेवीला पाहून भूपई हरकून गेला. त्याने कसलाही विचार न करता राजकुमारला हे कामावर ठेवलं. रानापासून दूर एका कमी वहिवाट असलेल्या भागात त्याला खोली घेऊन दिली. तिथे शशीदेवी एकटी दिवसभर राहणार हे त्याला माहीत होतं. राजकुमार कामासाठी आला आणि लगेच भूपई त्याच्याकडे काम सोपवून बाहेर पडला. तो थेट शशीदेवीकडे गेला. एका क्षणात तो घरात शिरला आणि शशीदेवीला त्याने मिठीत घेतलं. कुठे होतीस इतके दिवस असे म्हणत त्याने तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला. ते लटक्या रागाने म्हणले, आता आठवण आली का माझी? तुम्ही सुटून आल्याचे कळल्यानंतर मीच तुम्हाला शोधून काढले आणि नवऱ्याला घेऊन येथे आले. हा नवरा कधी करून घेतलास? तिच्या याची मर्दन करत काय करणार? बाहेरचे काही ऐकत नव्हते आणि कोणीतरी मालक पाहिजे ना, म्हणून लग्न केलं. त्याला कुरवळत ती बोलत होती. मग आता कसं? तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह होतं. पूर्वीसारखंच मी तुमचीच आहे. नावाला नवरा करून घेतलाय असे म्हणत तिने त्याला आवळून धरले. तसा तो उत्तेजित झाला. जवळपास 10-12 वर्षानंतर ती त्याच्या मिठीत होती. तिचा देह आता पहिल्यापेक्षा जास्त भरला होता. 40शीच्या आलेल्या शशीदेवीच्या पोटावर चरबी साठली होती, पण नजरेतील कामुकता कमी झाली नव्हती. उलट ती आता जास्तच उत्तेजक वाटत होती. भूपई आदाशासारखा तिच्यावर तुटून पडला. तिलाही तो भेटल्याने आनंद झाला होता. तिने त्याला मुक्तपणे देहा खुला करून दोघांनी मनसुक्त शरीरसुखाचा आनंद लुटला. आता शशिकला पुन्हा एकदा नवऱ्याचा विश्वासघात करून भूपईबरोबर शरीरसुखाचा आनंद लुटत होती. याआधी 2014 शशीदेवी आणि भूपई यादव यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. यात तिचा पती गोविंद कुमार अडसर ठरू लागला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शशीदेवी आणि भूपई या दोघांवर त्याच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला. लखनौ जिल्ह्यातील बक्षिका तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी शशीदेवी जमिनावर बाहेर आली होती, तर भूपई काही वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सुटला होता. बाहेर पडल्यानंतर शशीदेवीने काही दिवस एकटीने काढले. नंतर तिने राजकुमारला जाळ्यात ओढून त्याच्याशी लग्न केलं. तर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भूपई आपल्या कामात व्यस्त राहू लागला. पण काही दिवसानंतर भूपई सुटून आला, काम सुरू केले आणि ही माहिती शशीदेवीला मिळाली. मग तिने पतीकडे कामासाठी बहुनगर येथील शेतमालक भूपई याच्याकडे कामाला जाण्याबद्दल गळ घातली. त्याला घेऊन ती भूपईला भेटायला आणि तिला पाहताच भूपईने तिच्या पतीला काम दिले. चांगली मजुरी देऊ लागला. राजकुमार मालकाला चांगलं समजत होतं, पण तो काय आहे हे फक्त शशीदेवीला माहीत होतं. आता पुन्हा एकदा त्या दोघात अनैतिक संबंध सुरू झाले होते. काळ पुढे गेला तसा राजकुमारला संशय येऊ लागला. तो कामावरून घरी परतल्यावर पत्नीच्या वागण्यात झालेला फरक त्याला लक्षात येत होता. तो तिला खोदून खोदून विचारत होता. येथे येण्याआधीचं तिचं वागणं आणि आत्ताचं वागणं यात काहीतरी बदल झाला होता हे त्याच्या लक्षात आलं. मग तो पाळत ठेवू लागला. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की मालक आपल्यावर इतका मेहरबान का आहे. मग मात्र त्याने पत्नीला चांगलाच दम दिला. राजकुमारने तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, भूपईपासून दूर राहा. पण तिने काही लक्ष दिले नाही.
तिचे संबंध सुरूच राहिले. आता तर भूपई आणि शशीचे संबंध आहेत अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर राजकुमार थेट भूपई समोर उभा राहिला. त्याने भूपईला समजावून सांगितले, माझ्या संसारात विष घालू नका. पण तो काही ऐकत नव्हता. भूपईने त्याच्याशी उलट वाद घातला. मी तुझ्या पत्नीवर प्रेम करतो, तिला देखील मी आवडतो असे त्याने तिला सांगितले. तुझ्याशी लग्न करण्याआधीपासून ती माझी आहे. तूच आता इथून निघून जा, आम्ही दोघे सुखात राहतो असं तो म्हणाला. हे ऐकताच राजकुमारचा संताप अनावर झाला. भूपई जिवंत असेपर्यंत हा अपमान संपणार नाही असा विचार त्याच्या मनात आला. त्याने पत्नी शशी देवीसमोर प्रस्ताव मांडला. भूपई तुझा नाद सोडत नसेल तर त्याला ठार मारू, तू मला साथ दे असे त्याने सांगितलं. तिने त्याला साथ देण्याचं वचन दिलं. मग दोघांनी कट रचला. खून करण्यासाठी तिसऱ्या माणसाची गरज होती. त्यामुळे राजकुमारने शशीला 50,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आणि तिचा भाऊ रिंकू याला देखील कटात सामील केलं. तिघांची गुप्त भेट झाली. वेळ ठरली, जागा ठरली, प्लॅन ठरला. भूपईला एकांतात नेऊन मारायचं आणि त्याची ओळखच नष्ट करायची. 25 जुलैची रात्र. गावात अंधार पसरला होता. राजकुमारने भूपईला फोन केला. आज पार्टी करूया असं सांगून त्याला बोलावलं. राजकुमारने बोलवल्यावर भूपई निर्धास्तपणे गेला. तो, राजकुमार आणि रिंकू असे तिघे एकांत ठिकाणी दारूची बाटली उघडली. भूपईला वारंवार पेग भरले गेले. काही वेळाने शशी आली. नशा वाढत गेली. काही वेळाने राजकुमार म्हणाला, चल शेतावर जाऊ. भूपई तयार झाला. शशीने त्याला धरून उभे केलं. तिच्या खांद्यावर हात टाकून तो चालू लागला. ते त्याला घेऊन शेताच्या दिशेने निघाले. दूरवर ट्यूबवेलचा आवाज येत होता आणि अंधार हा दाटलेला होता. शेतात पोहोचतात वातावरण बदललं. भूपई काही बोलण्याआधीच रिंकूने मागून त्याचे हात पकडले. शशीने त्याला दाबून धरलं. भूपई झटापट करू लागला. नशेत त्याच्या तोंडातून किंकाळी देखील बाहेर पडत नव्हती. तो ओरडला असता तर त्या निर्जन ठिकाणी त्याची मदत करण्यास कोणी आलं सुद्धा नसतं. राजकुमारने धारदार बाका बाहेर काढला. त्वेषाने भूपईच्या मानेवर पहिला वार केला. रक्त उडालं. भूपई तडफडला. दुसरा वार अधिकच जोरात झाला आणि काही क्षणात त्याची हालचाल ही मंदावली. पण राजकुमार काही थांबला नाही. सुडाच्या भरात त्याने बाका पुन्हा चालवला आणि अखेर भूपईचं डोकं धडापासून वेगळं झालं. क्षणभर तिघेही स्तब्ध उभे राहिले. मग त्यांना वास्तव्याची जाणीव झाली. आता पुरावे नष्ट करावे लागणार होते. त्याने मृतदेह ओढत शेतात नेला. ते रात्रभर खड्डा खणत राहिले. थकलेल्या हाताने त्यांनी धड त्या खड्ड्यात पुरलं. मात्र डोकं वेगळं लपवायचं ठरलं. ते सुमारे 200 मीटर दूर दुसऱ्या शेतात डोकं घेऊन गेले. तिथे छोटा खड्डा खाणून डोकं पुरलं. ओळख पटू नये म्हणून ही खबरदारी घेतली गेली. खुनात वापरलेला बाका आणि रक्ताने माखलेले कपडे त्यांनी जवळच्या झुडपात फेकून दिले. हात धुतले, कपडे बदलले आणि गावात परतले. काहीच झाले नाही नसल्याचा अविर्वाद ते वावरू लागले. दुसऱ्या दिवशी भूपई दिसेनाशी झाल्याची चर्चा गावात सुरू झाली. कुटुंबियांनी शोधाशोध केली. पोलिसांकडे माहिती पोहोचली. खैराबाद पोलिसांनी तपास सुरू केला. भूपईला शेवटचं कोणी पाहिलं होतं, कोणाशी वाद होते का, कोणासोबत तो गेला होता या प्रश्नाची उत्तरं शोधली जाऊ लागली. तपास जसजसा पुढे गेला तसतसा संशय राजकुमारवर केंद्रित झाला. पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं, पण तो गायब झाला होता. मग शशीदेवी आणि रिंकू यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला दोघांनी काहीही माहिती नसल्याचं सांगितलं, पण पोलिसांनी त्यांच्या जबाबातील विसंगती दाखवून दिल्या. शेवटी चौकशीच्या दबावाखाली त्यांनी कबुली दिली. त्यांच्या कबुली जबाबानुसार पोलीस पथक शेतात पोहोचलं. त्यांनी दाखवलेल्या ठिकाणी खोदकाम सुरू झालं. काही वेळाने माती खालून मानवी अवशेष बाहेर येऊ लागले. पूर्ण धड सापडलं. नंतर दुसऱ्या ठिकाणी पुरलेलं डोकं देखील मिळालं. झुडपातून बाका आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले. प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर SP दक्षिण दुर्गेश यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यांनी सांगितलं की शशीदेवी आणि रिंकू यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध खुनाच्या कटात सहभागी असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्य आरोपी राजेश उर्फ राजकुमार फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलीस पथके सतत छापे टाकत आहे. याच दरम्यान पोलिसांना 2014च्या प्रकरणाची फाईल देखील हाती लागली. शशीदेवीने पहिल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकर भूपईची साथ घेतली आणि आता 12 वर्षानंतर दुसऱ्या पतीच्या हातून भूपईची हत्या घडून आणली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा.